Good morning to all of you. In previous lecture we have seen some chemical reactions of alcohol. Okay, that is dehydration of alcohol. Okay, today now we are going to learn about oxidation of alcohol. Okay, what? Oxidation of alcohol. First you should know very well what is meant by oxidation. तुम्हाला माहीत पाहिजे ऑक्सिडेशन म्हणजे काय आणि रिडक्शन म्हणजे काय. ओके, तर ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडेशन मीन्स ॲडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजेच काय ऑक्सिडेशन. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन मीन्स ऑक्सिडेशन. इन अनदर वे यू कॅन से दॅट रिमूव्हल of hydrogen, it is also called oxidation. बघा समजलं. ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, त्यालाही काय म्हणू शकतो आपण ऑक्सिडेशन. म्हणजे ऑक्सिजन ॲड करणे त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो. किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, हायड्रोजन काढून टाकणे म्हणजे रिमूव्ह करणे, त्याला हे काय म्हणू शकतो आपण ऑक्सिडेशन. समजलं हे इथपर्यंत. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करणार आहेत, कोणाचं ऑक्सिडेशन करणार आहोत, अल्कोहोलचं. मग बघा आपल्याला माहिती आहे स्ट्रक्चर फॉर्म्युला ऑफ अल्कोहोल हा ROH हा काय आहे अल्कोहोल आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहेत किती अल्कोहोल आहेत. हा काय आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल. याचे टाईप किती होतात आपल्याला माहिती आहे. प्रायमरी अल्कोहोल, ओके, देन सेकंडरी अल्कोहोल अँड टर्सरी अल्कोहोल. ओके, these alcohols. Okay, if you doing oxidation of alcohol, the product will be depend on nature of alcohol. Nature of alcohol, product depend on nature of alcohol. If you oxidizing primary alcohol, your product is aldehyde, carboxylic acid. Okay, if you oxidizing secondary alcohol, you will get ketone. Okay, and tertiary alcohol does not shows any oxidation reaction. ओके, इथपर्यंत समजलं. प्रायमरी अल्कोहोलचं जर आपण ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन झालं तर कार्बोक्सिलिक ॲसिड हा ऑक्सिडाइज प्रोडक्ट मिळू शकतो. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं आपल्याला तर काय मिळतो कीटोन. आणि टर्सरी अल्कोहोलचं काय होत नाही ऑक्सिडेशन होत नाही. हे इथपर्यंत समजलं. ओके, तर व्हॉट इज द बेसिक रिक्वायरमेंट फॉर ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. इफ यू वॉन्ट ऑक्सिडाइज अल्कोहोल, द अल्कोहोल मस्ट बी कंटेन अल्फा हायड्रोजन. व्हॉट? अल्फा हायड्रोजन. मग बघा आपण जर प्रायमरी अल्कोहोल घेतला, दिस इज प्रायमरी अल्कोहोल OH. ओके, हा प्रायमरी अल्कोहोल आहे. हा हायड्रॉक्सी ग्रुप कंटेनिंग कार्बन हा काय झाला अल्फा कार्बन, आणि त्या कार्बनला अटॅच असलेला हा हायड्रोजन काय झाला अल्फा हायड्रोजन. ओके, मग याला किती प्रायमरी अल्कोहोलला किती अल्फा हायड्रोजन आहेत 2. ओके, हा एक आणि हा एक. ओके, हा प्रायमरी अल्कोहोल. ओके, आपण सेकंडरी अल्कोहोल घेतला. बघा दिस इज सेकंडरी अल्कोहोल CH3 असंही CH3 अँड धिस. ओके, हायड्रॉक्सी ग्रुप फंक्शनल ग्रुपला जो कार्बन आहे कंटेनिंग कार्बन, दॅट कार्बन इज अ अल्फा कार्बन अँड धिस हायड्रोजन इज अ अल्फा हायड्रोजन. ओके, मग याच्यामध्ये किती अल्फा हायड्रोजन आहेत कीटोनमध्ये 1 अल्फा हायड्रोजन. In tertiary alcohol,
CH3 and this CH3, this hydroxy group. टर्सरी अल्कोहोल, अल्फा हायड्रोजन आहे का याच्यामध्ये? नो अल्फा हायड्रोजन. ओके, म्हणून दॅट्स वाय दिस टर्सरी अल्कोहोल डज नॉट अंडरगोज ऑक्सिडेशन रिॲक्शन. म्हणजे अल्फा हायड्रोजन नसल्यामुळे हा काय होत नाही, ऑक्सिडेशन रिॲक्शन देत नाही. मग समजलं तुम्हाला? कसं फर्स्ट प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन जर केलं तर अल्डिहाइड आणि कार्बोक्झिलिक ॲसिड, दोन प्रोडक्ट आपल्याला जर अल्डिहाइडवर रिॲक्शन थांबवायची असेल तर आपण काय करू शकतो, बाय यू चेंजिंग ऑक्सिडायझिंग एजंट यू विल गॉट अल्डिहाइड प्रोडक्ट. बट इफ यू वॉन्ट कार्बोक्झिलिक ॲसिड यू कॅन यूज क्रोमिक ॲसिड KMnO4. ओके, मग आता आपण बघू ऑक्सिडेशन करू कुणाचा, प्रायमरी अल्कोहोलचा. आपण घेतला हा CH3 CH2OH. ओके, हा हायड्रोजन आणि हा हायड्रॉक्सी ग्रुप. याचं जर आपण ऑक्सिडेशन केलं इन द प्रेझेन्स ऑफ this K2Cr2O7 in acidic condition plus water, that time you will get chromic acid. ओके, मग क्रोमिक ॲसिडनं जर केला आपण त्यालाच आपण काय म्हणू शकतो, जॉन्स रिएजंट. कोणता रिएजंट? जॉन्स रिएजंट. बघा हा क्रोमिक ॲसिड जर घेतला इथे Cr2 आपण डायरेक्ट पूर्ण लिहू असा, हा K2Cr2O7 ॲसिडिक कंडिशन प्लस वॉटर. ओके, यानं जर ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला प्रोडक्ट काय मिळतो बघा. फर्स्ट प्रोडक्ट काय मिळेल तुम्हाला, अल्डिहाइड CH3 C डबल बॉन्ड OCH, हा अल्डिहाइड. ओके, दिस अल्डिहाइड अगेन कंटेन 1 अल्फा हायड्रोजन. ओके, मग इथे जर आपण ऑक्सिडेशन केलं सेम बाय युजिंग सेम रिएजंट, दॅट टाइम यू विल गेट कार्बोक्झिलिक ॲसिड. कार्बोक्झिलिक ॲसिड. आता इथे बघा ह्या हायड्रोजन आणि ह्या कार्बनमध्ये काय झालं, एक ऑक्सिजन इन्क्रीज झाला. मीन्स ॲडिशन ऑफ ऑक्सिजन मीन्स काय, ऑक्सिडेशन. म्हणजे इथे काय मिळालं तुम्हाला, कार्बोक्झिलिक ॲसिड. कार्बोक्झिलिक ॲसिड. इफ यू युजिंग ऑक्सिडायझिंग एजंट क्रोमिक ॲसिड, that time you will get direct product carboxylic acid. Okay, but if you want to stop this reaction at product aldehyde, that time you can use pyridine chlorochromate PCC. Okay, हे नंतर सांगतो तुम्हाला, पहिले हे समजलं. बघा जर प्रायमरी अल्कोहोलचं आपण जर ऑक्सिडेशन केलं इन द प्रेझेन्स ऑफ क्रोमिक ॲसिड, that time you will get carboxylic acid product. Okay, carboxylic acid product is a over oxidized product. ओके, हे समजलं. प्रायमरी अल्कोहोलचं जर ऑक्सिडेशन केलं. आता आपण बघू सेकंडरी अल्कोहोल. बघा हा सेकंडरी अल्कोहोल CH3OH, this is CH3 and this hydrogen. Okay, this carbon is a secondary carbon because this carbon hydroxy group containing carbon contain two alkyl group. That's why this carbon become a secondary carbon and that's alcohol is a secondary alcohol. समजला, secondary alcohol. मग याचं जर आपण ऑक्सिडेशन केलं, ऑक्सिडेशन मीन्स ॲडिशन ऑफ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ओके, सेम क्रोमिक ॲसिड टाकला आपण इथे K2Cr2O7 at a acidic condition H2SO4 and water. That time you will get ketone CH3 C double bond O and this CH3. ओके, हा प्रोडक्ट मिळतो. हा काय आहे, कीटोन. ओके, बघा सेकंडरी अल्कोहोलचं जर आपण काय केलं, ऑक्सिडेशन केलं बाय युजिंग क्रोमिक ॲसिड. ओके, दॅट टाइम यू विल गेट कीटोन. कीटोन इज युअर ऑक्सिडायझिंग प्रोडक्ट. इफ यू ऑक्सिडायझिंग सेकंडरी अल्कोहोल यू विल गेट कीटोन. हे समजलं. ओके, आपल्याला थर्ड माहिती आहे, ही सेकंड
third, tertiary alcohol does not show any oxidation reaction because ते पण सांगितलं तुम्हाला टर्सरी अल्कोहोल त्याच्यामध्ये काय नाही, एकही अल्फा हायड्रोजन नाही आहे, म्हणून हा काय करत नाही, ऑक्सिडेशन रिॲक्शन देत नाही, नो रिॲक्शन. ओके, समजलं? ओके, इथपर्यंत समजलं. मग आय हॅव रिटन सम ऑक्सिडायझिंग रिएजंट ऑन बोर्ड. ओके, यू कॅन सी KMnO4 in the presence of acidic condition, that time you will get, if you in the absence of chromic acid you can use KMnO4, that time you will get also carboxylic acid product. Okay, this is KMnO4, second chromic acid, and third one is a PCC, pyridine chlorochromate. Okay, when this PCC use, if you want only aldehyde product, that time you can use this PCC. Okay, this is specially used for primary alcohol oxidation, that time you will get aldehyde product. समजलं इथपर्यंत? ओके, आता बघा जर PCC जर यूज केला, ओके हे समजतंय. आता बघू आपण ओव्हर हाऊ टू स्टॉप ओव्हर ऑक्सिडेशन. जर आपल्याला ओव्हर ऑक्सिडेशन पाहिजे नसेल तर काय करायचं, यू कॅन चेंज युअर ऑक्सिडायझिंग एजंट. इफ यू युझिंग KMnO4 or chromic acid, that time primary alcohol oxidize, over oxidize, and that time you will get carboxylic product. But you want only aldehyde product, that time you can use PCC. Okay, बघा, this is a primary alcohol, ethanol. Okay, this is the ethanol, this is the primary alcohol, oxidation in the presence of PCC, pyridine chlorochromate. ओके, मग हा जर यूज केला तर तुम्हाला प्रोडक्ट काय मिळतो, इथे फक्त CH3 C डबल बॉन्ड OH अल्डिहाइड. ओके, दिस PCC याचं काय करत नाही, फर्दर ऑक्सिडेशन करत नाही. इथेच काय होतंय, ऑक्सिडेशन स्टॉप होतोय. दॅट्स वाय PCC आर स्पेशली यूज फॉर ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल. When if you want product aldehyde, that time you can use PCC. PCC is a pyridine chlorochromate. हे याचं असं आहे, PCC हा pyridine आहे, हा chlorochromate. ओके, pyridine chlorochromate. ओके, समजलं? मग PCC कधी यूज करायचा, ज्यावेळेस आपल्याला प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करून आपल्याला जर फक्त प्रोडक्ट अल्डिहाइड पाहिजे असेल त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, PCC यूज करू शकता. जर तुम्हाला अल्डिहाइड प्रोडक्ट पाहिजे नसेल तर दॅट टाइम यू कॅन यूज KMnO4 और क्रोमिक ॲसिड. ओके, समजलं इथपर्यंत? इन नेक्स्ट लेक्चर विल बी सी द डिटेल मेकॅनिझम ऑफ दिस ऑक्सिडेशन रिॲक्शन. ओके, थँक्यू.